नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भ तडकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. त्याच्यासाठी मोठे मोठे असे बटाटे घ्यायचे आणि छान प्रकारे बटाटे घेतल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची. त्याची सर्व अशी साल काढून घ्यायची. अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे. आता त्याची आपण आजूबाजूच्या कडा कापून घेऊ. कडा कापल्यानंतर त्या बटाट्याला छान चौकोनी आकार तयार होतो. अशा प्रकारे त्याचे चौकोनी चौकोनी आपण काप तयार करून घेऊ. बघा कसे काप तयार होत आहे. असे चौकोनी काप तयार करून घ्यायचे आणि त्याचे मधून मधून कापून घ्यायचं आणि त्या प्रकारे फ्रेंच फ्राईजचे काप तयार होतात. आता आपण ते बटाट्याचे काप 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढू. बटाट्याचे काप 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गरम पाणी केलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ, थोडंसं हळद, तर त्यामध्ये बटाट्याचे काप टाकून द्यायचे. ते 70 ते 80% शिजू द्यायचे, जास्त शिजू द्यायचे नाही. अशा प्रकारे ते काढून घ्यायचे. त्याचं पाणी निथळू द्यायचं. त्यात थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकायचा. छान प्रकारे ते कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आणि तळायला घ्यायचे. हे जास्त तळायचे नाही, थोडेसे अर्धवटच तळायचे आणि काढून घ्यायचे. त्याचं थोडं तेल निथळू द्यायचं, त्याला थंड होऊ द्यायचं आणि ते परत तळायला घ्यायचे. परत तळायला घेतल्यानंतर छान क्रिस्पी आणि छान कुरकुरीत होतात. बघा किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहे. रंगही किती छान आलेला आहे. अशा प्रकारे आपण ते फ्रेंच फ्राईज काढून घेऊ. त्याच्यात थोडासा पेरी पेरी मसाला टाकू आणि मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहे. आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.